सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची केली स्मरण तोय सकल विद्यांची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे दयाची निआठवी शब्द सृष्टी अंगवे सारस्वतागवे जिव्हेसी वक्तृत्वा गोडपणे अमृतातील पारुष म्हणे रस होती ओळगणी अक्षरांसी भावाचे अवतरण अवतरवी निज खूण आता चढे संपूर्ण तत्वबोध ते श्री गुरूंचे पाय जै हृदय गिवसोनी ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषांसी नमस्कारुणी आता शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहो गुणदोष झालो दास पायांचा सेवेला घे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान संत शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या आवडीच्या विषयाचं प्रतिपादन करतायत विठ्ठल प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या निमित्ताने अल्पसा परिहार देणं
हे वक्त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. म्हणून त्यात आज काही मंडळी जरा विचलित झालेली असतील. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज ज्यांची सेवा होती त्यांचं पूजनीय गुरुवर्य हरिभक्त परायण डॉक्टर बाबा यांची आज सेवा होती. परंतु महाराजांच्या तब्येतीमुळं ते काही येऊ शकले नाही. आणि मग मला फडसाहेबांनी फोन केला. त्यांनी सांगितलं की महाराज, बाबांची तब्येत खराब असल्यामुळं आजची सेवा तुम्हाला करावी लागेल. आता बाबांच्या जागेवर यायचे आणि त्यात अशा ठिकाणी यायचं की ज्या ठिकाणी आपण नाही म्हणू शकत नाही. वास्तवात आमच्याकडे कार्यक्रम माऊलींच्या उत्सवानिमित्त चालूचे, त्या उत्सवातही थांबणं आवश्यक होतं. पण अशाच ठिकाणी न जायचं, सेवा नाही करायची. मग सेवा कुठली करायची म्हणून यावंसं वाटलं आणि आलेलो आहे. सगळी मंडळी आज ज्यांची आतुरतेनं वाट पाहत होती ती आलेली. सगळ्यांना आज गुलाबजामुन लाडू याची पंगत होती. पण आता पिठलं भाकरीवरून सगळ्यांना मान्य करून घ्यावं लागणार आहे. विठ्ठल वास्तवात त्यांच्या अधिकारीचा तोडीचा मी आहे का नाही हा सुद्धा मला थोडासा प्रश्न पडला. महाराजांनी मला का सेवा सांगितली असं फडसाहेबांनी? कारण त्यांच्या अधिकाराचं जर आपण बघितलं तर महाराज ते श्रेष्ठ अशा प्रकारचे महात्मे आहेत की ज्यांच्यापासून आज संप्रदायातील जी काही तुम्हाला कीर्तनकार मंडळी दिसतात आळंदी पंढरपुरामध्ये, ज्यांच्यावर मुख्य संस्कार ज्या व्यक्तींचे पडतात त्या व्यक्तींपैकी एक म्हणजे डॉक्टर बाबा आहेत. आणि त्यांच्या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी प्राप्त मिळते ही माझं मी भाग्य समजतो. विठ्ठल यात आज पहिल्या दिवसाची अशा प्रकारची कीर्तन रूपी सेवा आहे. आणि पहिला दिवस म्हणलं की कीर्तनकारावर अलिखित अशा प्रकारचं दडपण पडतं की त्याने कीर्तनाकरता जो अभंग घ्यायचा असतो त्या अभंगामध्ये मंगल साधलं गेलं पाहिजे. आपल्या वैदिक संप्रदायामध्ये सनातन संस्कृतीमध्ये शास्त्राला अनुसरून आपले वडील पूर्वज जे जे काही केलेलं आहे ते करणं आपल्याला अनिवार्य पडतं. त्यामध्ये काही लिखित नियम आहेत. संतांनी आपल्याला, तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, नाथ महाराजांनी काही नियम आपल्याला लिहून ठेवले. बा तू वारकरी आहेस ना, मग वारकरी असल्यानंतर तुझं आचरण कसं असलं पाहिजे, तू काय काय नियम केले पाहिजे, काही अशा प्रकारचे लिखित नियम आपल्याला सांगितलेले. पंढरपूरची वारी केली पाहिजे, आपला वेशाख कसा असला पाहिजे, ऊर्ध्व पौंड्र भाळ, कंठी शोभे, माळ किंवा गोपी चंदन उटी, तुळशीच्या माळा असा आपला वेशाख असला पाहिजे. हा झाला लिखित नियम. पण आपण जे काही परंपरेला अनुसरून आपण ज्या काही परंपरा चालू ठेवलेल्या आहेत, म्हणजे आपण कसं आचरण केलं पाहिजे, कुठं वारीला गेलं पाहिजे, कधी भजन केलं पाहिजे, आपले पुढील पूर्वज, आपले वडील म्हणजे आपल्या अगोदरचे जे संत मंडळी आहेत, साधू मंडळी आहेत, त्यांनी ज्या परंपरा घालून ठेवल्या त्या परंपरा अलिखित अशा प्रकारच्या चालू ठेवलेल्या आहेत, त्या परंपरेने चालू आलेल्या आहेत. त्यातली परंपरा म्हणजे कीर्तनामध्ये पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, शेवटच्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, काल्याच्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, काल्यात कशाचं वर्णन करावं, असे अलिखित नियमही आपल्याकडे परंपरेनं चालू आहेत. पहिला दिवस म्हटलं की शास्त्राने आपल्याला सांगितलंय की मंगल केलं पाहिजे. मंगल कशाला म्हणतात? तो शास्त्रामध्ये मंगलाचे 3 प्रकार आहेत. वस्तुनिर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि नमस्कार रूप मंगल. काही वस्तुनिर्देश रूप मंगल असतात. वस्तुनिर्देश रूप मंगल, वस्तू नाम परमात्मा, परमात्म्याचं ज्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं. मग परमात्म्याचे 2 रूप आहेत. कोणते 2 रूप? सगुण निर्गुण. तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. वास्तवात परमात्म्यामध्ये भेद नाहीये, पण उपाधी भेदामुळे आणि उपाधी राहित्यामुळे एकाला निर्गुण म्हटलं जातं आणि एकाला काय म्हटलं जातं? सगुण म्हटलं जातं. अशा दोन्ही स्वरूपाचं जिथं वर्णन केलेलं असतं त्याला काय म्हणतात? वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात. दुसरं मंगल आहे आशीर्वाद रूप मंगल. आशीर्वाद रूप मंगल कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये स्वतः करता किंवा स्वतःच्या शिष्या करता म्हणा किंवा आपल्या आप्त व्यक्ती करता देवाकडे काहीतरी मागितलेलं असतं त्याला
आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. तिसरा मंगलाचा प्रकार आहे नमस्कार रूप, ज्याच्यामध्ये परमात्म्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीला वंदन केलेलं असतं, त्याला काय म्हणतात नमस्कार. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी, परमात्म्याला कथेच्या वेळेस नमस्कार करणं यालाही मंगल म्हटलं जातं. आजच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी कोणतं मंगल साधलेलं आहे? आजच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी परमात्म्याच्या सगुण स्वरूपाचंही वर्णन केलेलं आहे आणि निर्गुण स्वरूपाचंही वर्णन केलेलं आहे. त्यात आपण ज्यांच्या उत्सवानिमित्त हा उत्सव आरंभिलेला आहे ते म्हणजे माऊली ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांच्या सेवेकरता आपण सर्व मंडळी अनेक वर्षापासून, मला वाटतं 9 वर्षे आहे की नाही, 9 वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. अशा प्रकारची सेवा ज्ञानोबारायांची आपण करतोय. वास्तवात महाराज आपल्या जीवनातलं हे भाग्य आहे की परमात्मा अशा प्रकारची सेवा आपल्याकडून करून घेतो. आपण नरदेहाला प्राप्त झालो, त्यातलं पहिलं आपलं जर काही भाग्य असेल तर आपल्याला हा नरदेह मिळाला. महाराज हा नरदेह अत्यंत अशा प्रकारचा महत्वाचा आहे. किती महत्वाचा आहे महाराज हा नरदेह? महाराज या नरदेहामध्ये कलेक्टर होता येईल, इंजिनियर होता येईल, डॉक्टर होता येईल, आमदार होता येईल, खासदार होता येईल, याच्यात जवळ नाही. हा नरदेह मिळाल्यानंतर आपल्याला देव होता येतो. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणते ते होती तरी का चित्ती न धरावे. महाराज अशा प्रकारचा अनमोल हा नरदेह आहे. महाराज याच्यापेक्षा खालचेही नरदेह आहेत. मनुष्य जो देह आहे याच्यात खालचेही काही देह आहेत, 84 लक्षणी. महाराज इतर ज्या योनी आहेत त्या नरदेहापेक्षा खालच्या योनी, नरदेहापेक्षा उच्च अशा प्रकारची ही योनी आहे. उच्च योनी कोणती आहे? देवाधिकांची, इंद्राधिकांची. महाराज हा नरदेह एवढा श्रेष्ठ आहे, नरदेहापेक्षाही श्रेष्ठ असणारे जे देह आहेत त्या देहधाऱ्यांनाही वाटतं की आपण मनुष्य रूपाने काय व्हायला पाहिजे, अवतरित इहलोकीचा हा देह. देव इच्छिता ते पाहे किंवा स्वर्गीचे अमर, इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्मा, असा हा नरदेह प्राप्त झाला की आपल्या जीवनातलं पहिलं भाग्य. आज आपलं भाग्य इथपर्यंतच नाही थांबलं. आपल्याला नरदेह मिळाला एवढंच आपलं भाग्य असं नाही, या नरदेहामध्ये आपण आतापर्यंत जिवंत आहोत हे सुद्धा आपलं काय भाग्याचे. बर्वे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण, हेही आपलं भाग्य. याच्यामध्ये आपल्याला इंद्रिय मिळाले हेही भाग्य, याच्यामध्ये आपल्याला आयुष्य मिळालं हेही भाग्य. एवढंच नाही महाराज, हे मिळूनही परमात्म्याची सेवा करण्याची बुद्धी आपल्याला प्राप्त झाली हे सुद्धा आपलं काय भाग्य. पण बरेच जणांनी जर हा विचार केला आपल्याला हा नरदेह मिळाला कशा करता, दिला देह भजना गो याच्याकडे जर आपण बघितलं तर महाराज या नरदेहाचं मुख्य अशा प्रकारचं ध्येय ते परमात्मा प्राप्ती करून घेणं, देव मिळवणं. देव मिळवण्याकरता आपल्याला काय मिळालेला आहे? नरदेह. महाराज जन्माला येऊन जर आपण नरदेहामध्ये देव नाही मिळवला, संसारातल्या सगळ्या गोष्टी मिळवल्या आणि देव जर नाही मिळवला तर महाराज आपलं जन्माला येणं काय होतं? व्यर्थ. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली. आपल्या जन्माला येण्याचं सार्थक असेल
तर ते देव पाहण्यात, देव मिळवण्यात, याच्याकरता आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. आणि तो आपला काळ सार्थ अशा प्रकारचा जातोय. हे आपल्या जीवनातलं काय भाग्य. आपण हा आपला काळ परमार्थाच्या संगतीमध्ये, भजना पूजनामध्ये व्यतीत करतोय. हे आपलं पहिलं भाग्य. असे काही मंडळी ज्यांनी तुकोबारायांकडून हे ऐकलं, तुकोबारायांकडून ऐकलं की आपला हा जो नरदेह आहे हा देव मिळवण्याकरता आहे. आणि तुकोबारायांनी तुकोबारायांच्या जीवनामध्ये जर काही प्रयत्न केले असतील तर ते देव मिळवण्याकरता प्रयत्न केलेले आहेत. म्हणून काही मंडळी विठ्ठल काही मंडळी तुकोबारायांकडे गेलेले आहेत. त्यातले काही मंडळी होते, त्या मंडळीपैकी त्यांना अशी इच्छा निर्माण झालेली, आपल्यालाही देव मिळवायचा आहे. आणि देव जर मिळवायचा असेल तर देव मिळवण्याकरता सगळ्यात महत्वाचं साधन जर कोण असेल तर ते कोण आहेत? संत आहेत. महाराज, आपल्याला देवाकडे जायचं असेल तर अगोदर संतांकडे जावं लागतं. आपण संतांकडे नाही गेलो आणि डायरेक्ट जर देवाकडे गेलो, महाराज आपल्याला देव प्राप्त होईल, देव भेटेलही, पण भेटलेला देव काय होणार नाही, कळणार नाही. म्हणून देव कळण्याकरता जर आपल्याला सगळ्यात महत्वाचा दुवा कोण असतील तर ते संत आहे. म्हणून अगोदर संतांकडे जावं लागतं, संतांची भेटी घ्यावी लागते. आणि संत शोधत शोधत असे काही व्यक्ती फिरायला लागलेले, त्यांना असं कळालेलं आहे या पृथ्वी तलावरती जर कोण संत असतील तर ते तुकोबाराय आहेत. आणि तुकोबारायांकडे आपण जर गेलो तर आपल्याला देवाची काय होईल, प्राप्ती होईल. म्हणून काही मंडळी तुकोबारायांकडे गेलेले आणि मग तुकोबारायांना विचारू लागले, महाराज संतांकडे गेल्यानंतर संतांना काय विचारलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. संतांकडे गेल्यानंतर संतांना आपलं सांगत नाही बसलं पाहिजे. आम्हाला पोरं कधी होतील, आमच्या पोराला पोरं कधी होतील, आमचा बंगला कधी होईल, असं संतांना नाही विचारावं. महाराज संतांकडे गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारावा, कायमी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे, तुम्ही सांगा संतांकडे गेल्यानंतर पहिलं विचारावं, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. संतांकडे जावं, संतांना आपल्या हिताची प्राप्ती विचारावी. एवढंच नाही, संतांची आवड निवड जाणून घ्यावी. म्हणून त्यातली काही व्यक्ती, त्या व्यक्तींना अशी इच्छा झालेली की आपण जर संतांची सेवा केल्याशिवाय देव मिळणार नसेल तर आपल्याला तुकोबारायांची सेवा करायची. आणि तुकोबारायांची जर आपण सेवा केली तर आपल्याला कोण मिळेल, देव मिळेल. आता सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं? महाराज त्या व्यक्तीला जे आवडत असेल ते मिळवून देणं म्हणजे त्या व्यक्तीची काय करणे, सेवा करणे. म्हणून त्यांनी तुकोबारायांना पहिला प्रश्न विचारला, तुकोबाराय या जगतामध्ये नेमकं तुम्हाला अशी कोणती वस्तू आहे की जी तुम्हाला काय होते, आवडते? तुम्हाला आवडणारी एखादी वस्तू तुम्ही आम्हाला सांगा. असं तुकोबारायांना विचारल्यानंतर तुकोबारायांनी त्याच्याकडे थोडस वेगळ्या दृष्टीने बघितलं. तुकोबारायांनी सुरुवातीला तर त्याला सांगितलं, बाबा या मृत्यू लोकामध्ये आम्हाला काही आवडतं अशा प्रकारची गोष्टच नाही, आम्हाला अशा प्रकारची काही नाहीये
गोष्टच नाही. कारण तुकोबारायांकडे जात असताना तो जी बुद्धी घेऊन गेला होता ती संसारिक बुद्धी घेऊन गेला होता. आणि महाराज संतांकडे जात असताना संसारिक बुद्धी घेऊन जाऊ नये. तुकोबारायांनी त्याला अगोदर सांगितलं, बाबा तुझी दृष्टी घेऊन आलेला आहे, त्यातलं मला काहीच काय होत नाही, आवडत नाही. नावडे जनधन माता पिता, विषय त्याला अगोदर सांगायला लागले, बाबा या जगातलं तुझी दृष्टी घेऊन आलेला आहे, त्यातलं मला काहीच आवडत नाही. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. तुकोबाराय म्हणतात, बाबा या जगातलं मला ह्या गोष्टी काहीच काय होत नाही, आवडत नाही. नावडे जन. महाराज तुकोबारायांनी साधन काळामध्येच भक्तांनाही सांगितलेले, साधकांनाही सांगितलेले, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. साधन अवस्थेमध्ये साधकाने धनाचा आणि जनाचा काय करायचा असतो, त्याग करायचा असतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा नावडे जन धन माता पिता. तुकोबारायांना तो व्यक्ती सांगायला लागला, हे बघा तुकोबाराय, तुम्हाला या संसारातल्या ह्या गोष्टी आवडत नाही, यात काही नवल नाही, पण मला तुम्हाला हे विचारायचंय, जरी तुम्ही म्हणत असले की मला हे आवडत नाही, पण मी जगामध्ये अजून असा एकही व्यक्ती बघितला नाही. माझी अशी इच्छा आहे की समोर बसलेल्या सगळ्या व्यक्तींनी माझ्याकडे लक्ष द्या. काय एक कीर्तन मी तुमच्या करता करतोय आणि तुमचं जर इकडं तिकडं लक्ष राहिलं तर माझ्या सांगण्याला काहीच अर्थ नाही. विठाल श्रोत्याचं जर मुख्य काही खाद्य असेल तर ते तुमचं अवधान असेल. श्रोतया अवधानाचा चारा. महाराज तुमचं आमच्याकडे लक्ष असणं. एक कीर्तन कशानं खुलतं महाराज, आज पहिला दिवशी म्हणून तुम्हाला सांगतो. कीर्तन रंगलं, कीर्तन पडलं, हे केव्हा होतं महाराज, कीर्तनात जर तुमचं लक्षच नसेल ना त्या कीर्तनाला काहीच काही नाही. तेव्हा मी जे सांगतोय त्याच्याकडे थोडस लक्ष द्या, म्हणजे मलाही दुरून आल्याचा आनंद होईल आणि तुम्हालाही काहीतरी कीर्तन करल्या की ऐकण्याचा काय होईल, आनंद होईल. तुकोबाराय सांगतात की बाबा मला यातलं काहीच काय होत नाही, आवडत नाही. तो व्यक्ती तुकोबारायांना म्हणतोय, तुकोबाराय तुम्ही जरी म्हणत असले की मला काहीच काय होत नाही, आवडत नाही, पण मी जगात असा व्यक्तीच नाही बघितला की ज्याला कोणतीच वस्तू काय होत नाही, आवडत नाही. महाराज जगात तुम्ही कुठेही जा, असा व्यक्तीच नाही की त्याला वस्तू काय होत नाही, आवडत नाही. त्याला काही ना काही काय होत असतं. एखाद्या व्यक्तीला जर आपण गरम पाणी दिलं, तो म्हणतो गरम पाणी मला काय होत नाही, आवडत नाही. म्हणजे गरम पाणी आवडत नाही याचा अर्थ गार पाणी काय होतं, गार पाणी त्याला आवडतं. एखाद्याला विचारलं तुम्ही चहा पिता का, तो म्हणतो चहा मला काय होत नाही, आवडत नाही. चहा आवडत नाही याचा अर्थ कॉफी त्याला काय होते, दूध काय होतं त्याला आवडतं. काही ना काही वस्तू आवडते. आता तुम्ही थोडीशी बोर झालेच म्हणून एक सुभाषित तुम्हाला सांगतो. शास्त्रामध्ये सुभाषित आलेले भांडारकरांच्या पुस्तकामध्ये, त्या सुभाषितामध्ये असं सांगितलेले, अनेक ठिकाणचे व्यक्ती एकत्र जमलेले. अशा अनेक ठिकाणचे व्यक्ती एकत्र जमण्याचे एकमेव ठिकाण असेल तर ते म्हणजे लग्न. लग्नामध्ये अनेक ठिकाणचे वेगवेगळ्या गावचे लोक एकत्र झालेले असतात आणि वेगवेगळे लोक एकत्र आलेले असतात. त्या लोकांमध्ये एक जण अशा प्रकारचा PhD करणारा, कशावर PhD करणारा, आवड या विषयावर PhD करणारा व्यक्ती एकत्र आला आणि त्याने असं ठरवलं की या सभा मंडपामध्ये, या लग्न मंडपामध्ये जे काही लोक आलेले त्यांच्यामध्ये नेमकी कुणाची काय आवड आहे हे आपण जाणून घेऊ. म्हणून हे जाणून घेण्याकरता तो पहिल्या व्यक्तीकडे गेला. त्यातली पहिली व्यक्ती होती ते लग्नातली मुलगी. त्या लग्नातल्या मुलगीकडे गेला. त्या लग्नातल्या मुलीला विचारलं, बाई एवढा मोठा लग्न मंडप आहे, इथं अनेक लोक आलेले आहेत, अनेक वस्तू आहे, याच्यामधलं तुला नेमकं काय आवडतं. त्यावेळेस त्या मुलीने सांगितलं, हे बघा मला यातलं काही आवडत असेल तर ते फक्त मुलाचं रूप काय होतं, आवडतं. कन्या वरयते रूपम. त्या मुलीला त्या मुलाचं जे असतं, मुलाच्या ठिकाणचं काय आवडतं, तिला बाकी काही घेणं नसतं. त्याच्याकडे पैसा हाई का नाही,
याच्याविषयी त्याला काय नसते, तिला काय नसते, आवड नसते. तिला असं वाटतं माझं ज्याच्यासोबत लग्न होणार आहे तो दिसायला कसा असला पाहिजे, सुंदर असला पाहिजे. त्याला असं वाटलं बा चला मुलगी, हिला अजून संसारातलं काही कळत नाही, तिच्या आईकडे जाऊ. म्हणून तो तिच्या आईकडे गेला आणि तिच्या आईला विचारलं, बाई या लग्न मंडपामध्ये या मुलाच्या ठिकाणी तुला काय आवडतं? मला तिनं सांगितलं माता वित्तम. ती आई म्हटली तू मुलगा दिसायला थोडासा काळा बांडा असला तरी चालेल, पण सरकारी नोकरीला पाहिजे. कारण त्याच्या घरी माझी मुलगी गेली की तिला कष्ट करण्याची काही नाही पाहिजे, गरज नाही पाहिजे, म्हणून त्याला नोकरीही पाहिजे. बरं तिला विचारलं नोकरी वाचून भागन का? नाही, त्याच्या नावावर 2-4 एकर जमीन सुद्धा पाहिजे. बरं आता असं महाराज नवल झालेलं आहे, 2-4 एकर जमीन तर पाहिजे, त्या मुलीनं नोकरीही करायला नाही पाहिजे आणि पुढे बसायला पाहिजे, घरात बसायला पाहिजे. म्हणजे शेती तर नाही करायची पण त्याच्या नावावर काय पाहिजे, शेती. एवढी अवघड अशा प्रकारची समस्या निर्माण झाली. ती म्हणते काही असो का नसो त्याच्याकडे काय पाहिजे, माता वित्तम. त्याला वाटलं चला ही पैशापर्यंत आली, चला हिच्या बापाकडे. तो मुलीच्या बापाकडे गेलेला आहे आणि मुलीच्या बापाला विचारलं, हे बघ मुलीनं सांगितलं मुलाच्या ठिकाणचं रूप मला आवडतं, तुझ्या बायकोने सांगितलं त्या मुलाकडे काय पाहिजे, पैसा पाहिजे, तुला त्या मुलाच्या ठिकाणचं नेमकं काय आवडतं? त्यानं सांगितलं पिता सुतम. तो सांगतो तो मुलगा कसा, त्याच्याकडे पैसा किती याला माझ्याकडे महत्व नाही, तो दिसायला कसाही यालाही महत्व नाही, त्याच्याकडे थोडाफार पैसा कमी असला तरी चालेल, पण त्याची जी वागणूक आहे ती कशी पाहिजे, चांगली अशा प्रकारची पाहिजे. त्याचे इतरांशी संबंध कसे पाहिजे, चांगले पाहिजे. त्याला असं वाटलं माता वित्तम पिता सुतम, चला भाऊबंदकीकडे जाऊ. त्याचे जे भाऊबंद होते त्या भाऊबंदकीला विचारू बा तुम्हाला काय पाहिजे? ते म्हणाले बाकी काही कमी जास्त असलं तर चालेल, पण त्याचे जे संबंध आहेत ते आमच्या कुळाशी पूर्वीपासून पाहिजे. म्हणजे सूत काय झाले पाहिजे, जुळले पाहिजे. कन्यावर ते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा हा कुलमिच्छन्ति. ते काय म्हणतात, त्याचं कुल चांगलं पाहिजे, त्या कुलाचे संबंध चांगले पाहिजे. भावकी हे बघत असते. भावकी काय बघती, लग्न करत असताना आपण शेजाऱ्याने आपल्या भावकी जर आपण एखाद्याशी लग्न जुळलं तेव्हा आपले काही संबंध आहे का नाही त्याच्याशी, म्हणून बांधवा हा कुलमिच्छन्ति. त्याला वाटलं जाऊन बा हे सगळे वेगळंच बोलतात, म्हणून तिथं आलेले जे वऱ्हाडी मंडळी होती त्यांच्याकडे तो गेला आणि त्यांना विचारायला लागला, का हो मुलीनं हे सांगितलं, तिच्या आईनं वेगळं सांगितलं, तिच्या बापाने वेगळं सांगितलं, तुम्हाला नेमकं याच्यातलं काय आवडतं? ते म्हणाले आम्हाला त्या पोराच्या रूपाशी घेणं नाही, त्याच्या पैशाशी घेणं नाही, त्याच्या कशाशीच काय नाही घेणं नाही, तो कोणत्या कुळातला आहे काय काय काहीच घेणं नाही, त्याच्या बापाने खायला काय केलेलं मिष्टान्न मितरे जना. बाकीचे लोक म्हणत असतात ते काही असो, कोणी दळायला कोणी मळायला आपण गिरायला, आम्हाला खायला अशा प्रकारचं असलं की आमचं काय झालं, बस झालं. मला काय सांगायचं, लग्न मंडपामध्ये एवढे व्यक्ती जरी एकत्र आले तरी कुणाची ना कुणाची आवड काय आहेच, प्रत्येकाच्या ठिकाणी आवड आहे. जरी प्रत्येकाची आवड वेगवेगळी असली तरी आवड आहे. तसं तो तुकोबारायांना म्हणायला लागला, तुकोबाराय तुम्हाला आवडत नाही हे आम्ही ऐकलं, पण तुम्हाला आवडणारी वस्तू नेमकी कोणती आहे ती आम्हाला सांगा. त्यावेळेस तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये आपली आवड सांगतात. सुंदर आवडे निरंतर हे आवडे निरंतर तुळसी हर
काय आम्ही खेड्यातली मंडळी, आमच्याकडे काय महाराज दोन्ही बैल चांगले चालणारे लागत. एक बैल जर चांगला चालणारा असला आणि एक बैल जर माग चालणारा असला तर तो काय मोडीतो, तासच मोडीतो महाराज. जे पेरलेलं आहे ना तेच मोडून चालतो. म्हणून संघ चाला जर शिकले, ताण माझ्यावर जर आणला तर मग मी काय होईल, दमन आणि माग चालू. त्याच्यामुळे थोडस सहकार्य असून द्या विठाला. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्हाला नेमकं काय आवडतं? त्यावेळेस तुकोबाराय उत्तर देत आहेत, आवडे निरंतर हेची ध्यान. महाराज आपण ज्यांच्या निमित्ताने सेवा करतो, आज पहिला दिवस आहे म्हणून मंगलपर अभंग घेतला. पण आपण या अभंगाकडे जर बारीक दृष्टीने बघितलं तर महाराज या अभंगामध्ये संतांच्या आवडीचं वर्णन केलेलं आहे. आणि महाराज आपल्याला संत जर ओळखायचे असतील, संत कुणाला म्हणावं, संत कुणाला म्हणावं हे जर ओळखायचं असेल तर संतांच्या ओळखण्याचा मुख्य गाभा जर काय असेल तर ती संतांच्या ठिकाणची आवड आहे. त्या आवडीवरून संत महाराज ओळखणं अत्यंत सोपं जातं. तसं महाराज आपण कुणालाही संत म्हणतो, आपण कुणालाही काय म्हणतो, संत म्हणतो. आपल्या संतांच्या व्याख्या ठरलेल्या आहेत. एखादा कीर्तन करायला लागला त्याला आपण काय म्हणतो, संत म्हणतो. महाराज तुकोबाराय कुणालाही संत म्हणायला तयार नाही. तुकोबाराय म्हणतात, नवती ते संत करिता कीर्तन सांगता पुराण. नवती संत कीर्तन करणारा एखाद्या वेळेस असला तर साधक असू शकतो, नाहीतर महाराज आज कीर्तनाची परंपरा जिथं नेऊन ठेवलेली ती कीर्तन परंपरा आहे का नाही हा सुद्धा प्रश्न राहिलेला आहे. विठ्ठल कीर्तनाच्या अगोदरच मला फडसाहेबांनी सांगितलं, महाराज कीर्तनाला जाताना अगोदरच त्यांना सांगावं लागतं, तुम्ही माझं अगोदर ऐकलेलं आहे का, तर मला कीर्तनाला काय करा, बोलवा. नाहीतर महाराज काही काही कीर्तन महाराज इतक्या अशा प्रकारच्या विसंगतीला गेलेले, खरंच असं वाटतं की तुकोबारायांनी जे कीर्तन केलं असेल ते असंच आहे का. महाराज तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, नाथ महाराजांनी जे कीर्तन सांगितलेले त्या कीर्तनाचा मुख्य जर काही नियम असेल त्यातला पहिला नियम आहे, जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे. संतांच्या घरची किंवा सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी असं कीर्तन असलं पाहिजे. असं कीर्तन आपण असे कोणीही कीर्तनकार असले तरी आपण त्याला काय म्हणतो, संत म्हणतो. कीर्तनकार संत नसतो. महाराज एवढंच नाही, एखादा भगवे कपडे घालतोय त्यालाही तुकोबाराय संत म्हणायला तयार नाही. महाराज कुणालाही संत म्हणायला तुकोबाराय तयार नाही. पण तुकोबाराय संत कुणाला म्हणतात महाराज, तुकोबाराय संत ज्यांना म्हणतात महाराज ज्याची आवड काय, परमात्मा. आपल्याला संत ओळखायचे असतील तर संतांच्या ओळखण्याचे दोन लक्षण आहेत. संत बहिरंगानेही ओळखले जातात, अंतरंगानेही ओळखले जातात. बहिरंगाने कसे ओळखले जातात, आपण पहिलेच प्रमाण म्हणून गेलो, ऊर्ध्व पौंड्र भाळ किंवा गोपी चंदन उटी, तुळशीच्या माळा, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, डोक्यावर गंध आहेत, हा संतांचा बाह्य काय, यालाही महत्व आहे महाराज. महत्व नाही असं नाही, पण संतांचं जे मुख्य लक्षण आहे महाराज अंतरी जिव्हाळा. त्यांच्या अंतःकरणामध्ये जो जिव्हाळा असतो तो परमात्म्याविषयी असतो. विठ्ठल वैष्णव तो जया अवधी देवावरी माया, अवधी देवावरी माया, अवधी वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णव अंतरंगाने कुणाला म्हणतात, ज्याचं सगळ्याच्या सगळं प्रेम कुणावर असतं, देवावर. महाराज संतांना देव सोडून काहीच काय होत नाही, आवडत नाही. जगातली कोणतीच गोष्ट त्यांना आवडत नाही. आवडत असली तरी महाराज ती जी वस्तू आवडते त्याच्या आवडी तरी ती परमात्म्या करता काय होत असते, आवडत असते. संतांचं मुख्य लक्षण आहे
की ज्यांचा आवडीचा विषय कोण आहे? परमात्मा आहे. आवडीचा विषय परमात्मा. किती आवडतो महाराज देव? ज्ञानोबाराय म्हणतात, देवा तू आम्हाला इतका आवडतो, बहु आवडसी जीवा पासोनिया विठाल विठाल. बहु आवडसी तुझ वाचोनी केशवा अनुनावडे हो. म्हणून तुकोबारायांनी एका अभंगामध्ये देवाकडे मागणी मागत असताना देवाला सांगितलं, आम्हाला ज्यांची संगती द्यायची, कशाची संगती दे? महाराज देवा तुला ज्यांच्या चित्तामध्ये अखंड स्थान आहे, ज्यांच्या चित्तामध्ये अखंड अशा प्रकारची तुझ्याविषयी प्रीती आहे, त्यांची काय दे? संगती दे. अखंड जया तुझी, अखंड जया तुझी, देवा जर मला संगती द्यायची असेल तर कुणाची दे? अखंड जया तुझी प्रीती. ज्यांना अखंड कोण आवडतो? तू आवडतो. महाराज संतांचं हे लक्षण आहे. ज्यांना देव आवडतो त्यांना काय म्हणावं? संत म्हणावं. ज्ञानोबारायांचं जर आपल्याला लक्षण करायचं असेल तर ज्ञानोबारायांना कोण आवडतं महाराज? देव. कानडिया विठोबा, कानडिया बहु आवडसी जीवा पासोनिया. फक्त परमात्मा त्यांना आवडतो. म्हणून संतांचं हे लक्षण आहे. तुकोबाराय म्हणतात, आवडे निरंतर हेची ध्यान. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय आता तुम्ही तुमच्या आवडीचा विषय सांगितला. कोण आहे तुमच्या आवडीचा विषय? देव. पण तुम्ही ज्या देवाच्या विषयी वर्णन केलेलं आहे, तुम्हाला जो देव आवडतो तो देव नेमका कसा आहे? आवडे रूप गोजिरे विठाला विठाला. तुम्हाला जो देव आवडतो तो नेमकं दिसायला कसा आहे? त्याचं वर्णन काय आहे? ते वर्णन तुकोबारायांनी विचारलं. ते वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सुंदर ध्यान
तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्हाला जो देव आवडतो तो नेमका दिसायला कसा आहे? त्यावेळेस तुकोबाराय त्या परमात्म्याचं पहिल्या चरणामध्ये वर्णन करतायत. तुकोबाराय म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया. ते सुंदर असणार ध्यान, आम्हाला जे ध्यान आवडतं, ध्यान स्वरूपाचा, ध्यान शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. ध्यान शब्दाचा एक अर्थ होतो ध्येयाकार, जी वृत्ती असते तिलाही काय म्हणतात? ध्यान म्हणतात. आणि ध्येय स्वरूप जी अशा प्रकारची वस्तू असतात, आपण ज्याचं ध्यान करतो त्यालाही काय म्हणतात? ध्यानच म्हणतात. असा जो परमात्मा आहे, तुकोबारायांनी सांगितलं आवडे निरंतर याची ध्यान. पण ते ध्यान कसं आहे? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात ते ध्यान सुंदर आहे. तुकोबारायांनी त्याचं वर्णन करत असताना त्याला सुंदर म्हटले. अभंगाच्या सुरुवातीलाच आपण हे चिंतन केलं की तुकोबारायांनी या अभंगामध्ये देवाच्या निर्गुण स्वरूपाचंही वर्णन केलेलं आहे आणि सगुण स्वरूपाचं वर्णन केलं. तुकोबाराय इथं सुंदर म्हणतायत. सुंदर म्हणजे कसा हो? सुंदर सुंदर आपण कशाला म्हणतो? सुंदर शब्दाचा अर्थ जर आपण लोकांमध्ये जर बघितला तर आपण सुंदर कशाला म्हणतो? महाराज, देखणं जे असतं, दिसायला कसं असतं, देखणं जे असतं त्याला आपण काय म्हणतो? सुंदर म्हणतो. पण सुंदर शब्दाचा अर्थ एवढाच असं सुंदर, गोड, छान आपण ज्याला म्हणत असतो त्यामागे आणखीनही एक अर्थ दडलेला असतो. तो कोणता? महाराज, सुंदर शब्दाचा अर्थ आहे आनंद. सत्यम शिवम सुंदरम. इथं सुंदर शब्दाचा अर्थ काय? आनंद. परमात्मा आनंद स्वरूप आहे. परमात्मा कसा आहे? आनंद. आपण म्हणतो ना, आज भाजी काय सुंदर झाली हो. आता सुंदर झाली म्हणजे काय? तिला दिसायला गोरी पाणी का? ती दिसायला अशी आकर्षित आहे का? नाही. सुंदर आहे म्हणजे लागली कशी? चवदार अशा प्रकारची लागली. वास्तवात चवीचा विषय, पण तिच्यापासून आनंद मिळाल्यामुळे आपण काय म्हणतो? सुंदर. कीर्तन काय सुंदर झालं. तसं आजचं कीर्तन पडलेलं आहे म्हणा, पण सुरुवातीला चाल झाली त्याबद्दल आपण काय म्हणतो? कशी सुंदर चाल झाली. काय सुंदर पखवाद वाजवला. तिथं सुंदर शब्दाचा अर्थ काय? आनंद. महाराज, परमात्मा हा आनंद स्वरूप. महाराज, परमात्मा आनंद स्वरूप आहे असं नाही, परमात्माच आनंद स्वरूप आहे. परमात्मा देव सोडून जगामध्ये सुखच नाही. सुखरूप ऐसा सुख फक्त परमात्म्या जवळचे. सुख वशे तुझे पायी. परमात्म्याच्या जवळच काय महाराज सुख. जगामध्ये कुठंही गेलो, संसारात जर कुठंही गेलो महाराज, सुखाचा फक्त आभास आहे. सुखाचा काय? आभास आहे. मग संसाराजवळ काय? दुःख बांधवडी आहे हा संसार, किंवा संसार दुःख मूळ चहूकडे. संसारात सगळीकडे काय? महाराज, मग आमच्या तुमच्या संसारात दुःख आहे असं नाही. ज्यांनी बक्कळ पैसा कमवून ठेवलेला आहे, ज्यांनी किती पैसा कमवून ठेवला? मोठ्या प्रकारचा पैसा कमवून ठेवलेला आहे, की ज्यांच्या इतका पैसा जगामध्ये आतापर्यंत कुणीही मिळवला नाही, त्यांचं जरी आपण चरित्र बघितलं तर महाराज तेही कसे दिसतात? दुःखी अशा प्रकारचे दिसतात. ते महाराज, कोण दुःखी दिसतं? महाराज, चला, संसारामध्ये सगळ्यात मोठा पैसा कमवणारा कोण आहे महाराज? रावण. रावणा इतकी संपत्ती कोणी कमवली का? नाही महाराज. तुकोबाराय म्हणतात, महाराज तुकोबाराय सारखे विरक्त साधू, पण त्यांनाही ज्यांची संपत्ती मोजण्याचा मोह आवरला नाही, ते म्हणतात त्या रावणाची संपत्ती किती हो? लंके माझी घरे किती ती आई का सांगतसे संख्या जैसी तैसी. किती घरे आहेत तिथं? कोटी घरे जेथे काशे आणि तांब्याची 1 कोटी घर. कशाची होती? काशाची आणि तांब्याची. कास पुढं म्हण कशाला म्हणते माहितीये का आता तुम्हाला? काही लोकांना तर कासच माहित नाही. आता जे काही जुने लोक आहेत त्यांना माहिती, पण नवीन पोराला कास सुद्धा कळणार. हे जे टाळ आहेत हे बहुतांशी कशाचे बनले जातात? काशाचे आणि तांब्याचे बनवले जातात. महाराज, काशाची आजची किंमत 1000 रुपये ते 1200 रुपये काय किलो आहे. असे त्या रावणाकडे 1 कोटी काय होती?
महाराज एवढी घरं होती महाराज. एवढंच नाही, त्याच्याकडे 7 कोटी घरं होती. कशाची? शुद्ध कांचनाची. 7 कोटी शुद्ध 100 नंबरी सोन्याची. किती घरं होती? किती घरं होती? त्याच्यातली एक ईट जरी आपल्याला भेटली, आपण लोकसभेला निवडून येऊ महाराज. कशाला निवडून येऊ? लोकसभेला. एवढा श्रीमंत तो रावण महाराज. एवढंच होतं त्याच्याकडे, याच्यात नवल नाही. एवढंच होतं, याच्यात नवल नाही महाराज. त्याला बायका किती होत्या महाराज? देव सुद्धा त्याच्या पुढे कमी पडले. देवाला 16,108च होत्या या, पण त्यानं 80,000 काय केल्या होत्या? 80 सहस्राजा विठ्ठल. महाराज रावणाकडे ज्या बायका होत्या किती होत्या? 80 सहस्राजा सुंदरा कामिनी. 80,000 बायका. मग महाराज 80,000 बायकायला बरं एकही वांज नव्हती. प्रत्येकीला काय होती? मुलं होती. आता तुकोबाराय म्हणले बाबा एवढ्याचे पुरं पुढं मोजीत बसू, म्हणून तुकोबारायांनी तिथं संख्या नाही सांगितली. पुत्र पौत्राचा लेखा कोण करी, त्यांचा लेखा कोण करीत बसणारे सोडून द्या. पण महाराज त्याचे पोरं ही सामान्य नव्हते. पाहते भजन मागती जिलबी असे नव्हते त्याचे पोरं महाराज. त्याचे पोरं महाराज, त्याचे पोरं म्हणजे इंद्राला गच्चीला धरावं आणि बाप पुढं काय करावं? हजर करावं. सगळेच्या सगळे देव लोक त्याच्याकडे चाकरीला होते. असा तो रावण. पण तोही काय होता? दुःखी होता. ते तुम्ही म्हणाल तो तुला सांगायला आलता का मी दुःखी होतो म्हणून? महाराज त्या रावण जर दुःखी नसता, त्याच्या जर सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असत्या, त्याच्याकडे 80,000 काय होत्या महाराज? बायका होत्या. एवढ्या बायका असतानाही त्याला सीतामातेची इच्छा झाली असती का? नाही महाराज, इच्छा झाली नसती. महाराज एवढा श्रीमंत असणारा रावण तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. एवढी संपत्ती असूनही सोबत त्याला कवडी सुद्धा नेता आली नाही. म्हणजे तो सुखी होता का संसारानं? नाही महाराज. ज्याच्यामुळे या भारत देशाला भारत हे नाव मिळालं, त्या जड भरत राजाचं आपण जर चरित्र बघितलं महाराज, त्या जड भरत राजाचं वर्णन करत असताना मदालसा सांगते 18 वनस्पती फळी फुले ओळखली, बारुण्या पोखरणी नदी गंगा ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राजीव संपत सुख साधनिया आसया योग मदालसा वर्णन करताना सांगते 18 वनस्पती फली फुली उळली. त्याचं राज्य कसं होतं महाराज? फला फुलांनी बहरलेलं. 22 पोखरणी 12ही महिने ज्या ठिकाणी विहिरी तुडुंब भरलेल्या होत्या, 12ही महिने नद्या वाहत होत्या. महाराज पूर्वीचं भारताचं काय स्वातंत्र्य होतं, काय सौंदर्य होतं महाराज. आता जर ते बघायला गेलं तर सगळं सौंदर्य नष्ट झाले. पूर्वीच्या काळामध्ये 12ही महिने काय व्हायच्या? नद्या व्हायच्या, विहिरी तुडुंब अशा प्रकारच्या भरत राहायच्या. महाराज आता विहिरी भरलेल्या नाही आणि वाहणाऱ्या नदी नाही, सगळे काय झालेले? नाले अशा प्रकारचे झालेले. नाले वाहत आहेत, नद्या वाहत नाहीत, नाले वाहत आहेत. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आहे. ज्या घरी कुलस्त्रिया, ज्याच्या घरामध्ये बायका, घरामध्ये महाराज आल्यानंतर भांड्याचा आवाज नव्हत्या काढीत. चहा सांगितलं का चहा आणून देत होत्या. पाणी सांगितलं का म्हणजे सेवे करता तत्पर असणाऱ्या कुलवान स्त्रिया, घरी कुलस्त्रिया
राज्य, राणी व संपत्ती सगळं अनुकूल होतं मला. त्याला काय होतं? सगळं अनुकूल होतं. पण तरीही सगळ्यांचा त्याग केला आणि कुठं गेला? हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. महाराज त्याला जर या सगळ्यांना सुख मिळालं असतं तर मला तो तिथंच थांबला असता का नाही? तिथंच थांबला असता. पण जंगलात गेला आणि जंगलात जाऊन काय केलं? परमात्म्याचं भजन करावं, ध्यान करावं. म्हणजे संसारात काय नाहीये? सुख नाहीये. सुख फक्त परमात्म्यापाशीचे. तुकोबाराय म्हणतात सुख म्हणजे सुंदर. परमात्मा कसा आहे? सुंदर. आणि सुंदर शब्दाचा दुसरा अर्थ आहे देखना. संसारातला देखना. महाराज परमात्मा किती देखना आहे याच्याकरता हर्षमिश्र नावाच्या पंडितांनी एक युक्तिवाद सांगितलेला आहे. पूजनीय हरिभक्त परायण चंद्रशेखर महाराज तो युक्तिवाद सांगत असतात. ते सांगतात, हर्षमिश्र नावाचे पंडित आहे. त्या पंडिताला एक जण विचारायला गेला, का हो, ही जी नल दमयंतीची कथा आम्ही ऐकतो, या नल दमयंतीच्या कथेमध्ये महाराज ती जी दमयंती होती, असं सांगतात ती दमयंती एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती. किती सुंदर होती? तिला बघण्याकरता पृथ्वी तलावरचे राजे आले असतील याच्यात नवल नाही. मला स्वर्गातले देव सुद्धा वेडे झाले होते. त्यांना वाटत होतं की ही दमयंती काय झाली पाहिजे? आम्हाला मिळाली पाहिजे. मग त्या हर्षमिश्र पंडिताला विचारलं, का हो ती एवढी सुंदर नेमकी झाली कशामुळं? त्या हर्षमिश्र पंडितांनी युक्तिवाद सांगितलेला आहे महाराज. ते हर्षमिश्र पंडित सांगतात, ज्यावेळेस दमयंतीचं सौंदर्य बनवायचं, दमयंती सुंदर होती ना, मग तिला सुंदर बनवायचं म्हणून ब्रह्मदेव बनवणार आहे माणसाला. मग त्या ब्रह्मदेवाने काय केलं? चंद्राबदली एक मुठभर माती काढली. किती माती काढली? मुठभर. चंद्रावर खड्डा दिसतो ना, तो त्याच्यामुळे ती मुठभर माती काढली आणि त्या दमयंतीचं काय बनवलं? सौंदर्य बनवलं. ती दमयंती काय झाली? सुंदर झाली. महाराज ती एवढी सुंदर झाली की पृथ्वी तलावरचे स्वर्ग लोकातले सगळे देव काय झाले? वेडे झाले. महाराज आपले संत मंडळी सांगतात, ती दमयंती जर मुठभर मातीनं एवढी सुंदर झाली असेल, महाराज आजच्या परमात्म्याच्या सगळ्या शरीरावर नाही, तिचं शरीर बनवण्याकरता मुठभर माती मागितली ब्रह्मदेवानं. महाराज परमात्म्याच्या निस्त्या निढळावर म्हणजे कपाळावर किती चंद्राचा प्रकाश आहे? तुझे निढळे कोटी परमात्मा, आपला परमात्मा एवढा सुंदर आहे महाराज. त्यांना तो सुंदर दिसला. तुझी निळी कोटी चंद्र प्रकाश. ज्ञानोबारायांना तो सुंदर दिसला महाराज. आपल्याला नाही दिसत, आपल्याला तो काय होत नाही? सुंदर दिसत नाही. ज्ञानोबारायांना कानडा संतांना, नामदेवरायांना त्यांनी काय लावला? वेद अशा प्रकारचा लावला महाराज. त्याला ज्यांनी ज्यांनी पाहिलं, त्याला ज्यांनी ज्यांनी पाहिलं महाराज, ते पुन्हा संसाराचे राहिलेच नाही. मग का पगटारू दारू देखे अनेरा देखे तो सब वहिने घेरा. फक्त परमात्म्याची पाहिल्या वेद लावी. अशा प्रकारचं ते परमात्म्याचं स्वरूप आहे महाराज. देव सुंदर आहे, देव सुंदर आहे. तो म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ते पुढं उभा आहे, विटेवर उभा आहे. आता ते विटेवर का उभा आहे? आणखीन त्याचं काय काय वर्णन केलेलं आहे. आता आपल्याकडे फक्त 15 मिनिट राहिलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वर्णन करायचंय, सेवा समाप्त करायची. सगळ्यांनी एकदा आवडीनं भजन करायचंय. विठोबा
उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान संत शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या आदिष्ट देवतेचं वर्णन करतात, आपल्या आवडीच्या विषयाचं वर्णन करतात. महाराज तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपल्या देवाचं, आपल्या इष्ट देवतेचं वर्णन केलेलं आहे. पण या अभंगामध्ये वर्णन करत असताना कुठेही देवाचं नाव नाही सांगितलं. महाराज काय सांगितलं नाही, नाव नाही सांगितलं. पण महाराज यातली एक गमक आहे. तुम्ही बघा महाराज अभंगाचं पूर्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी तुळशी हारगळा कासे पितांबर आवडे निरंतर मकर कुंडले तळपती श्रवणी. कुठे देवाचं नाव दिसतं का? नाही महाराज, कुठंच देवाचं नाव नाही. पण महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती, भारतातला कोणताही व्यक्ती महाराज त्यानं जर या अभंगाचं चिंतन केलं, या अभंगातलं जर ऐकलं तर कुणीही सांगेल की या अभंगामध्ये कुणाचं वर्णन केलेलं आहे? कुणाचं वर्णन केलेलं आहे? पांडुरंगाचं. कशाप्रमाणे? आमचे पूजनीय महाराज एक दृष्टांत देत असतात. एक वेळेस आई घरामध्ये स्वयंपाक करत होती आणि मग स्वयंपाक करत असताना बाहेरून एक बाबा आला आणि तो बाबा आल्यानंतर महाराज त्या घरातलं जे लहान मुलगा होतं 2-3 वर्षाचा तो मुलगा घाबरत घाबरत आईकडे गेला आणि आईकडे गेल्यानंतर मग असा घाबरलेला तो दिसला. घाबरलेला दिसल्यानंतर आईने त्याला प्रश्न विचारला, का रे बाबा कशामुळे घाबरला तू, काय झालं नेमकं? त्यानं सांगा, आई बाहेर लय मोठा बाबा आलाय. बाबा आला? कसा दिसतो तो? मला त्यानं वर्णन करायला सुरुवात केली. कसा दिसतो? अगं आई त्यानं खूप लांब अशा प्रकारचा झगा घातलेला आहे. काय घातलेला आहे? झगा, कंबर बांधलेलं आहे. आणखीन कसा दिसतो? अगं आई त्याच्या डोक्यावरती टोप आहे. डोक्यावर काय? टोप आहे. कसा आहे तो टोप? त्याच्यामध्ये मोराचे पिसारे टाकलेले. आणखीन कसा आहे? आई त्याच्या एका हातामध्ये काय? टाळ. कोण येऊ महाराज आलेला बाहेर? त्या आईला सांगावं लागेल का वासुदेव आलेला आहे बाहेर? नाही महाराज. तसं या अभंगामध्ये तुकोबारायांनी जरी देवाचं नाव नसलं घेतलं तरी कोणताही व्यक्ती सांगेल की हे कुणाचं वर्णन आहे? पांडुरंगाचं वर्णन आहे. तुकोबाराय म्हणतात ते सुंदर ध्यान कसं आहे? विटेवरी, ते विटेवर उभा आहे. आता ते विटेवर का उभा राहिलं महाराज? त्याचं विटेवर उभा राहण्याचं कारण आहे, पुंडलिक राय आई वडिलांची सेवा करत होते. सेवा करत असताना परमात्मा तिथं आला. का आला परमात्मा? पुंडलिकाच्या भावार्था वैकुंठी विना वैकुंठी होणी किंवा द्वारके होणी झाला येता मला त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर त्यानं बघितलं पुंडलिक राय कुणाची सेवा करतोय? आई वडिलांच्या सेवेनं परमात्मा संतुष्ट झाला आणि संतुष्ट झाल्यानंतर पाठीमागून देवाने आवाज दिलेला आहे, पुंडलिका मी आलेलो आहे, मी आलेलो आहे, मी आलेलो आहे म्हणल्यानंतर पुंडलिकाने मागं वळून बघितलं. तर मागं वळून बघितल्यानंतर पुंडलिक रायाने बघितलेलं आहे कोण आलेला आहे? परमात्मा आलेला आहे. महाराज जगाचा चालक मालक असणारा परमात्मा घरी आलेला आहे. पण पुंडलिक रायांच्या लक्षात आलेलं आहे की आपण आई वडिलांची काय करतोय? सेवा करतोय. महाराज भक्त मंडळीचा हा विशेष आहे. भक्त मंडळी आपल्याला जे ध्येय मिळवायचंय ते ध्येय मिळवण्याकरता जे साधन आपण करतोय ते साधन सोडण्याकरता तयार नाही. कशा करता? ध्येय करता. आपलं ध्येय काय? सुख मिळवायचं, मुक्ती मिळवायची. पण भक्त मंडळी महाराज ती मुक्तीही नको म्हणतात. लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा कशा गुणगायीन आवडी. पुंडलिक रायाच्या लक्षात आलेले आपल्याला देव कशामुळे मिळाला? आई वडिलांची सेवा करतोय म्हणून सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ती आई वडिलांची काय? सेवा. पुंडलिक रायांनी आई वडिलांची सेवा सोडली नाही, आई वडिलांची सेवा चालूच ठेवलेली आहे. परमात्मा आलेला आहे. परमात्मा आवाज देतोय, पुंडलिका मी आलेलो आहे. पुंडलिक राय म्हणतायत बाबा माझ्या आई वडिलांची मी सेवा करतोय. तो आलेला असतो जर शिक मी आई वडिलांची सेवा झाली की मग काय होतो? तुझ्याकडे येतो. त्याने सांगितलं पुंडलिका अरे मी देव आहे, माझा काही पाहुणचार तरी कर. आता परमात्मा आलेला आहे, परमात्म्याचा काही पाहुणचार कसा करावा म्हणून पुंडलिकाने महाराज जवळ वीट होती. ती वीट काय केली? माग भिरकावली. कैसा कैसा रे तू धीट मागे भिरकावली वीट. महाराज पुंडलिक रायाने ती वीट अशा प्रकारची कार्य प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. मग महाराज ती भक्तांनी दिलेली. कुणी दिलेली? भक्तांनी. महाराज आपण काही जरी दिलं पण त्याच्या मागे भाव जर असेल परमात्मा त्याचा काय करतो? स्वीकार करतो. महाराज परमात्मा त्या विटेवर उभा राहिलेले. पण कसे उभा राहिले? करकटावरी ठेवणिया. परमात्माने कटेवर कर ठेवलेले आहेत. करकटावरी ठेवणिया.
मग परमात्म्याने कमरेवर हात का ठेवले? महाराज, कमरेवर हात ठेवण्यामागचं जर आपण बाह्य कारण बघितलं, बाह्य कारण त्याच्या मागे हे महाराज, आपण कीर्तन करत असताना, काम करत असताना जर हात आपले दमले तर आपण हात पुढे ठेवतो, कमरावर ठेवतो. कीर्तनकाराचा माईकवर ठेवतात, असं धरतात. म्हणजे काय करतात? थकल्यासारखं. असं परमात्मा थकले आणि थकल्यामुळे परमात्म्याने कमरेवर काय ठेवले? हात ठेवले. पण भक्त मंडळी खूप हुशार महाराज. आता कमरेवर देवाने हात का ठेवले याच्या मागचं कारण भक्त मंडळींनी शोधलेले. का कमरेवर हात ठेवले? महाराज, कमरेवर हात ठेवण्याचं मुख्य जर काय कारण असेल, परमात्मा आपल्याला कमरेवर हात ठेवून हे सांगतो काय? शंकराचार्य सांगतात, प्रमाणम भवाब्दे हृदम मामकानाम निदम कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसते धृतो नाभिकोशं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शंकराचार्य सांगतात त्यांनी कमरेवर हात का ठेवले? कमरेवर हात ठेवण्याचं कारण हे की प्रमाणम इदम प्रमाणम भवाब्दे, भवसागरामध्ये माझ्या भक्तांकरता हे प्रमाण आहे की भवसागर करत असताना सगळ्यांकरता जो भवसागर आहे तो बुडणार आहे, खोल अशा प्रकारचा आहे. पण जे माझे भक्त आहे त्यांच्याकरता हा भवसागर जो असेल तो केवढा आहे? भवसागर भवसागर तरता कार्य करीत असा चिंता. हा भवसागर करत असताना पुढे वाट धावी भवसागराची विठो मावली ही सिद्ध साधकाची. भक्तांना हे परमात्मा दाखवतो की तुमच्याकरता भवसागर केवढा आहे? फक्त कमरे एवढा आहे. फक्त तुम्ही काय करा? माझ्याकडे या. हे दाखवण्याकरता परमात्म्याने कमरेवर हात ठेवलेले. सुंदर ते ध्यान विटेवरी करकटावरी ठेवून या. मग पुंडलिकराय सेवा करत होते. सेवा करता करता बाहेर आले. आल्यानंतर त्यांनी बघितलं महाराज कमरेवर हात ठेवलेला आहे आणि असं ते सुंदर रूप बघितल्यानंतर पुंडलिकरायांना ते खूप आवडलं. पुंडलिकरायांना ते खूप आवडलं म्हणून पुंडलिकरायाने देवाला सांगितलं, हे बघ देवा, माझ्याकरता तू उभा राहिलेला आहे ना, असाच काय राहा, उभा राहा. आता दृष्टी पुढे आईसाची राहे जो मी तुझं पाणी पांडुरंगा. म्हणून पुंडलिकरायाने ते सांगितलं. म्हणून युगे 28 विटेवरी उभा. 28 युगापासून परमात्मा काय उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कटावरी ठेवून या. आणखीन कसा आहे तो परमात्मा? तुळशी हार गळा कासे पितांबर. त्या परमात्म्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे. आता तुळशीचा हार का घातला? महाराज, वृंदा नावाची एक पतिव्रता स्त्री होती. तिचा पती होता जालंधर. त्या जालंधराचा काहीच केला नाश होत नव्हता. मग त्या नाश का होत नव्हता? त्याचं कारण होतं ती वृंदा काय होती? पतिव्रता होती. जोपर्यंत तिचं पातिव्रत्य नष्ट होणार नाही तोपर्यंत तो जालंधर मरत नव्हता. म्हणून तिचं पातिव्रत्य भंग होण्याकरता परमात्म्याने जालंधराचं रूप घेतलं आणि तिचं पातिव्रत्य काय केलं? भंग केलं. आता पातिव्रत्य भंग केल्यानंतर मग महाराज त्या वृंदेला राग आलेला आहे. तिला वाटलं माझं पातिव्रत्य भंग केलेलं आहे म्हणून तिनं देवाला शाप दिला. देवाला काय शाप दिला? देवाला सांगितलं तू दगड होशील. म्हणून शालिग्रामची मूर्ती आहे ती देवाची शापित अशा प्रकारची काय मूर्ती, मला साक्षात मूर्ती. इतर मूर्तींना आपल्याला अभिषेक करावा लागतो किंवा प्राण प्रतिष्ठा करावी लागते. महाराज शालिग्राम स्वयंभू अशा प्रकारची काय भगवंताची मूर्ती. म्हणून परमात्मा अशा प्रकारचे आलेत आणि त्या ठिकाणी वृंदा जळाल्यानंतर नष्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी जे झाड उगलं ते कशाचं उगलं? तुळशीचं उगलं. देवाने सांगितलं जरी तुम्हाला शाप दिलेला असला तरी मी तुझा काय केलेला आहे? स्वीकार अशा प्रकारचा केलेला आहे. म्हणून जो कोणी मला तुळशी अशा प्रकारची अर्पण करील त्याच्यावर मी काय करील? प्रेम अशा प्रकारचं करील. म्हणून महाराज देवाला तुळशी खूप आवडते. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. देवाला तुळशी आवडते म्हणून देवाने तुळशी हार घातलेला आहे. कमरेला पितांबर आहे. पितांबर शब्दाचा अर्थ आहे
पिवळं अशा प्रकारचं धोतर, म्हणून देवाने पितांबर धारण केलेलं आहे. तुळशी आरगा कासे पितांबर. मला म्हणतात हेच ध्यान मला आवडतं. आणखीन कसं आहे, मकर कुंडले तळपती श्रवणी. देवाच्या कानामध्ये मकराकार कुंडले. मकर शब्दाचा अर्थ मगर जरी असला, मकर शब्दाचा अर्थ होतो मगर, पण इथं मकर शब्दाचा अर्थ मगर न होता मासा अशा प्रकारचा. आता तो काय घ्यावा लागतो, कशामुळे घ्यावा लागतो हे सांगण्याकरता वेळ नाही, पण इथं मकर शब्दाचा अर्थ काय, मासा. देवाच्या कानामध्ये माशाच्या आकाराचे दोन काय आहेत, मकर कुंडले तळपती श्रवणी. देवाच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी. आता हा कौस्तुभ मणी कुठून आला, महाराज ज्या वेळेस समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनामधून जे 14 रत्न निघाले त्यातला एक रत्न आहे कौस्तुभ मणी. आणि तो कौस्तुभ मणी ज्या वेळेस देवाने गळ्यात घातला तो देवाच्या गळ्यात खूप छान दिसायला लागला. म्हणून राक्षसांनी आणि देवलोकांनी सांगितलं, हे बघा प्रभू तुम्हाला हा मणी खूप सुंदर दिसतोय. म्हणून बलीनंही सांगितलं आणि सगळ्या देवतांनी सांगितलं हा तुम्ही गळ्यामध्ये धारण करा. म्हणून सगळ्याची आवड म्हणून देवाने तो गळ्यात घातलाय. कंठी कौस्तुभ मणी विराजित तुकोबाराय म्हणतात, असं असणारं परमात्म्याचं स्वरूप मला खूपच सुंदर दिसतंय आणि मी निरंतर ते पाहत राहीन. अभंगाच्या सर्व सुख असणार परमात्म्याचं ते स्वरूप मी काय करीन तुका म्हणे माझे हे जीवरा म्हणतात. आमचं सगळ्याच्या सगळं सुख आहे परमात्माच आहे. म्हणून त्या परमात्म्याला मी निरंतर काय करत राहील, पाहत राहील. पाहिजे श्रीमुख आवडीने आणि आवडीने अशा प्रकारचं बघत राहील. यथामती यथावकाश अभंगाचा भाव तुमच्या समोर प्रगट करण्याचे अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ.